हॅलो, येस, हा ऑफकोर्स पाठवा. शुअर. आत येऊ सर? येस, प्लीज प्लीज कम इन. सर नमस्कार, मी मिस्टर पैठणकर, शालू डिझायनर कडून आलोय. नमस्कार, प्लीज बसा. थँक्यू. काही अर्जंट काम होतं का सर? नाही, घाईघाईत बोलवलं म्हणून म्हटलं. हा, ऍक्च्युली अर्जंटच काम आहे. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर, तुमचं लग्न आहे? नाही, लग्न माझं नाहीये, पण मी जर लग्न केलं असतं तर माझ्या बायकोसाठी जसा मी शालू बनवून घेतला असता, अगदी तसाच शालू बनवून घ्यायचा. त्याचं काय आहे, ज्यांचं लग्न आहे त्या मिस मयुरी रणशिंगे खरं तर लाखात एक आहे. मी हवा तितका पैसा खर्च करू शकतो या लग्नासाठी, पण शालू मात्र आपल्याला महागडा नाही, अनमोल हवा आहे, प्राइसलेस. म्हणजे तो शालू नेसल्यावर त्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीच्या त्या मिठीत आहेत अशी जाणीव व्हायला हवी. बाबूची मावशी, शालू घ्यायला चाललो आम्ही मयूच्या लग्नाचा. म्हणे अगं ये म्हणे तुला दाखवायचा कार्यक्रम नाहीये, लवकर आटप की. माझ्या कुठं राहायला ऐकलं का? माझं गंडच माहिती, लग्नात पैशाचा पाऊस पडणार म्हणल्यावर पेट कसं कट्टा उड्या मारताय. आटप लवकर, चल लवकर जायचंय. ए मयू, कुठं चालली तू? आत्या, मला एक अर्जंट काम आहे, मी लगेच करून येते. कामावर चालली वय ग? हो. जा जा बाई, नाही तर रुकात पगार कापायचा तुझा. जा लवकर ये, पण शालू आणणारच तुझा लग्नाचा. आबा, आबा मी येते. अगं दादा, दादा मी काय म्हण, ही साब राहू दे बाजूला, चल की शालू घ्यायला मयूचा. नाही, आमच्या मित्रांचा बेत आधीच ठरलाय. माझा मित्र आहे मयेकर, त्याचा 60वा वाढदिवस आहे. तुम्ही जा. एवढा मोठा झाला तो? हो. वा वा, बर्थडेचा केक आणा माझ्यासाठी. मोठा घेऊन येतो. हा, मोठा केक घेऊन ये. माझ्या चल की लवकर. पिंकीची आई. बरं झालं इथं गावाला तुम्हाला सांगते, आमच्या मयूचं लगीन ठरलं ना, शालू घ्यायला चाललोय आम्ही. भारीतला शालू घेणार आम्ही, काय काटकसर करतच नाही. लग्नाचा सगळा खर्च सराफ करतात हे ऐकल्यानंतर या भामीचे पाय जमिनीवरच नाही. तिच्या खर्चाला काही दरबंद नाही. तू आपल्या परिस्थितीनुसार साडी घे. ते पैसे देतात म्हटल्यानंतर आपण जग विकत घ्यायला चाललो असं व्हायला नको. भाऊ, तुमचा हिशोब लागत नव्हता ना? काय गे, 7,000च कमी पडतायत, गावतील ते कुठेतरी असते. बर मनू, चल ग निघूया. ये. होय. हा, आत्याबाई निघायचं ना? कोण निघायचं? बजा कुठं राहिला? ते फोनवर बोलताय. या आमचा बजा बी ना कोण एवढा मोठा फोन करतोय त्याला. हा, तुम्ही वा पुढं, मी आलेच. बजा, हे बजा, अरे भिताडाकडे तोंड करून कशा पायी उभा राहिले असा खोळ्यावानी? आज मला भ्या वाटायला लागले. कसले? बहुतेक मी जातोय. आजे, माझं लगीन नाही व्हायचं बाबू. अगं, गावाकडचे लोक पैसे मागायला लागलेत. 22 लाख रुपये पाहिजेत त्यासनी. अरे मूर्त्या, पण शेती ऐकलीस ना, त्या 22 लाखाचं काय केलंस मग? शेती एकूण 22 लाख आलं, त्यातलं फक्त 22 रुपयेच राहिलेत. माता मालाई, काय करू तुझं? मग स्वस्त बसशील का? मारू नका. अयो, बघ
त्यांचाच फोन आला. असं काय करू? आणि ते मुर्दा बसवला मेल्यांचा यो फोन असा कट करायचा आणि असं कायमचा बंद करून टाकायचा. आता म्हणावं श्वादा मला आता एकदा का सराफाच्या कृपेने मयुरीशी तुझं लगीन झालं ना की मयुरी फेडरल समजा कर्ज चल जोजो मला सांग ही साडी कशी वाटेल मिस मयुरींवर? ग्रेट. हो ना? सर मयुरी मॅमना नाही आवडणार तुम्ही हे असं उलट वागलेलं. प्लीज इतका खर्च नका करू. चौपी राजवीरने काहीही केलं तरी मयुरीला नाहीच आवडत. मग तो तरी का विचार करेल? हो पण इतक्या महागातल्या साड्या. सर रणशिंगे स्वाभिमानी आहेत माहितीये ना तुम्हाला. त्यात लग्न म्हटल्यावर किती खर्च होईल. मग आबाने हे सगळं कर्ज कसं फेडता येणार आहे? फेडूच नाही त्यांनी. आणि तसे मिस मयुरी हे लग्न आनंदाने करतायत. मग त्यांच्यासाठी हे लग्न अविस्मरणीय ठरावं या विचारात गैर काय? त्यांनी जर माझ्याशी लग्न केलं असतं तर मी जेवढा पैसा खर्च केला असता आताही मी तेवढाच खर्च करतोय. सर पण तुमच्याशी लग्न त्यांनी आवडीने. काय काही बोलत होतास? नाही सर. इन दॅट केस प्रेम नाकारण्याचं दडपण इतकं मोठं करेन की तुम्ही माझ्याकडे ओढल्या जा. आत्याबाई 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 थांबा. अहो आपण इथे कशाला आलोय? पेढीवर आपलं काय काम? असं काय करते सराफच करणार आहेत ना समजा खर्च. अहो पण आपल्याला साड्या घ्यायला जायचंय ना. ही साड्या लिपस्टिक बुट्टी पार्लर कॅटरिंग फॅटरिंग समजा काही सराफांच्या माल मधूनच घ्यायचंय. म्हणजे ते काही शॉपिंग माल म्हणतात ना काही दिवसांसाठी यो सराफांचा शॉपिंग माल आहे आपल्यासाठी. अहो ते हवाच्या सव्वा किमतीच्या साड्या आणतील. तुझ्या खिशातून जाणार आहेत का पैसे? ते स्वखुशीने खर्च करतात करू दे की. अहो ते काय वाटेल ते देतील हो. पण आपल्याला कळायला हवं ना काय घ्यायचं आणि काय नाही. ते काही नाही. ते आपल्याला काही ते परवडणार नाहीये ते नको. तुझे बारकुले विचार आहेत ना ते तुझ्या मेंदूतच ठेव. अगं आपण चादर बघून हातपाय पसरायचे नाहीयेत. आपण आधी मस्तपैकी अशी ताणून द्यायचे आणि मग त्यानुसार आपण आपली चादर विकत घ्यायची आहे. कळतंय काय? जाऊ दे तू एक काम कर बाई. शालू नको मयूला लग्नात. लुंगी नेसून लुंगी. लुंगी ना ग माझी मयुरी झाक दिसली पाहिजे. तुम्ही इथे का थांबलात? चला आत चला. कमॉन कमॉन. आम्ही आताच येत होतो पण ही कुंद आहे ना ही तुमची एवढ्या मोठ्या लोकांची एवढी मोठी ऑफर आहे ना ती अशी धोडकावून लागते. आम्हाला हात येऊच देत नाहीये. आंटी असं कसं चालेल? राजवीर आतमध्ये वाट बघतोय. तुम्ही असंच गेलात तर त्याला वाईट वाटेल ना. कमॉन चला चला कमॉन कमॉन. अगं चल चल ती बाई डॅन्सिंग डॉल गेली. चल चल लवकर चल. आणि भाऊसाहेब मिस मयुरीना याबद्दल काहीही कळता कामा नये. ओके सर. वेलकम. या Look who is here. कोण आलंय? वा वा नमस्कार. तुमच्या सोन्याच्या लंकेत आम्ही आमचं स्वागत करून घेतो. या या या. बरं झालं तुम्ही आला. मिस मयुरी नाही आल्या? तिनं मलाच पाठवलंय. माझी चॉईस भारी आहे ना. म्हणली बजू तुझ्या पसंतीनं काय बी घेऊन ये मी घालीन. अच्छा असं म्हणाल्या मिस मयुरी? खरंय मिस मयुरी आहेतच छान.
त्यावरून तुमची चॉईस छानच असेल कळतंय. मग काय? आणि मिस मयुरींच्या आवडीबद्दल हा भाऊसाहेब सांगेल. नाही, चांगले मित्र आहेत ते. यो बारक्या, याला काय कळतं शालूतलं? त्या परीस छोटे मालक तुम्ही मला दाखवा, हा मी सिलेक्ट करते काय. ठीक आहे, या या. आत्या कुठे? तिकडे नाही, इथे. इथं का? मला वाटलं आपण तिकडे जायचं असतं नेहमीप्रमाणे. बसा बजाजीराव, बसा. वृंदा काकू, मनाली ताई, या ना प्लीज, या बस. ये की बस. लई गरम व्हायला, उकाडा लई भारी पडलाय हो. हे कसा पारडा पडतो रस्त्यातून येताना. इथं बी गार वाटत नाहीये जास्त. तुमच्या इथं यशी कमी आहे की? भाऊसाहेब, हा शालू दाखवायला जरा मदत कर. मी हो. नाही, मी हा शालू नेसूच शकत नाही. मी काय म्हणते म्हणजे बघा की असा असा वेगळा असा रंग किंवा असं वेगळं असं नक्षीकाम आहे का तर दाखवा. आत्या, this is one and only piece. एकमेव आहे हा. 20 lakhs. 20 लाखाचा आहे हा. टोपी काय करतोयस तू? नीट पकड, त्याच्यावर सोन्याची जरी आहे. ये बारक्या, आणि ते इथं आणतो. मी काय म्हणते, वेगळं नक्षीकामाची काही गरज नाही. आम्हाला ह्यो आवडला. अहो आत्याबाई, पण नाही भिंडी. आवडला म्हणजे आवडला. मला आवडला म्हणजे मयूला बी आवडणार. हे अति होतंय. आता मला येऊन बोलावंच लागेल. आलोच. आलाच बारक्या. तुम्हाला माहितीये का, तुमच्या शेरवानीवर बी हिरे मोती मानक असणार. ओ शेठ, ते रणशिंगे कुठे राहतात? मीच आबा रणशिंगे. रणशिंगे पक्या हेस्टी घर. ते वजाच्या इथेच राहतात का? हो, पण तुम्ही कोण? ते आम्ही त्याचे दोस्त आहे, गावाकडनं आलोय. अरे या या या, म्हणजे तुम्ही बजाच्या लग्नाला झालोय. आता बजाचे मित्र म्हणजे आमचेच पाहुणे की. या 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 घरात या 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 बस बस. हा आलं.
पाणी पे आलो घ्या चिवडा घ्या बसा तुम्ही पण बसा की. हा बस बाकी काय गावचं काय कसं समज गावाकडे समजा ठीकच चाललंय आहे ना लय मोठा गाव मारले. वय ना त्याला अख्खा गाव ओळखतंय. गाव काय अख्खा तालुका ओळखतोय हो त्याला. हुडकतोय म्हणजे ते कशा बाई ओळखतोय म्हणजे शोधतोय त्याला, वाट पाहतोय त्याची. अख्खा तालुका वाट पाहतोय बघा त्याची. उधारीच्या दुनियेतला राजा माणूस आहे की बजा. राजा कुठं आहे काही दिसणं झालं या. ए बाजा कुठला पण बसल्यास गाड्या, ये की बाहेर. नाही तो घरात नाही पण येईल थोड्या वेळात. बरं बाहेर गेलं म्हणतात तोपर्यंत बसतो आम्ही इथंच वाट बघत त्याची. मी एक काम करतो आलो आम्ही. मला मॉप टाकीनं पाहिजेत पहिले लगेने वाजूया. 10 किलो घेऊन जाऊ. आत्याबाई मी काय म्हणते, तू काय म्हणू नको. सारखं आपला नानाचा पाडा ते आपले कॅश चालू. शट अप एकदम डोळे बंद. तुम्ही दाखवा राजवीर साहेब. हो ही आहेच. आणि मयू अगं बाई मयूर तू कशी काय आली इथं? मी ऑफिसमध्ये हाफ डे घेऊन आली. माझी बायको ये इकडे. हे बघ मी तुझ्यासाठी काहीतरी सिलेक्ट केलंय. ओळख बघू मी तुझ्यासाठी काय चॉईस केलंय. शालू कलर सिलेक्ट केलाय मी तुझ्यासाठी. जाके ना तुझ्या बिले भारी दिसत. आणि ह्याच कलरची मी कापड घेणार आहे. तुम्ही जरा उठता का तिथून. नाही म्हणजे मिस मयुरींना नीट बघता येईल ती साडी. या प्लीज या. मिस मयुरी लई भारी आहे. छान छान. आवडलं का? 20 लाखाचा 20 लाखाचा. आत्या मी हा शालू नाही घेऊ शकत. का लग्नात काय नेसणार? लग्नात ड्रेस घालायचे नसतात, शालू नेसायचं असतो. बरोबर आहे आत्या, पण एवढ्या महागड्या वस्तू वापरायची सवय नाहीये मला.
राजवीर सर, तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी जे काही केलं त्यासाठी खरंच मनापासून आभार. पण हे आम्हाला नाही जमणार. याचं खूप ओझं होईल आमच्यावर सर. मी हा शालू नाही स्वीकारू शकत.